लग्नाचा मंडप, शेकडो पाहुणे, वाजत गाजत सुरू झालेला सोहळा. पण सप्तपदी घेण्याआधीच नवरीने अचानक एकच शब्द म्हटला, नाही. संपूर्ण मंडपात शांतता पसरली. वराला वाटले तिला दुसऱ्यावर प्रेम आहे, पण नवरीने जे कारण सांगितलं ते ऐकून तिचे आई वडील, वर आणि सर्व पाहुण्यांच्या डोळ्यात पाणी आलं. शेवटी असं काय सत्य होतं की लग्न थांबलं आणि काही तासांनी त्याच मंडपात असं काय घडलं की सर्वजण टाळ्या वाजवू लागले. ही हृदयस्पर्शी आणि सस्पेन्सने भरलेली कथा शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळचे 7 वाजले होते. संपूर्ण गाव उत्साहाने जागं झालं होतं. देशमुख वाडा दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. ढोल ताशांचा गजर, शहनाईचा मधुर आवाज आणि पाहुण्यांची लगबग यामुळे वातावरणात आनंद भरून राहिला होता. आज आदित्य देशमुख आणि सायली पाटील यांचं लग्न होतं. दोन्ही कुटुंब प्रतिष्ठित होती. गावातील प्रत्येक जण या लग्नाची चर्चा करत होता. आदित्य हा सुशिक्षित, प्रामाणिक आणि यशस्वी उद्योगपती होता, तर सायली ही साधी, हुशार आणि मनाने अतिशय मोठी मुलगी होती. दोघांचं लग्न प्रेमाने नव्हे तर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरलं होतं. पण गेल्या काही महिन्यात त्यांच्यात मैत्री झाली होती आणि दोघेही एकमेकांचा आदर करू लागले होते. बाहेरून सगळं अगदी परिपूर्ण दिसत होतं, पण सायलीच्या मनात एक असं कुपीत दडलं होतं ज्याची कल्पना कुणालाच नव्हती. सायली आरशासमोर बसून नवरीचा साज जगवत होती. तिच्या चेहऱ्यावर हास्य नव्हतं, डोळ्यात एक विचित्र भीती होती. तिच्या हातात मोबाईल होता. ती पुन्हा पुन्हा एकच मेसेज वाचत होती. त्या मेसेजमध्ये फक्त एवढंच लिहिलं होतं, आज लग्न केलंय तर एक निरपराध माणसाचा जीव जाईल. निर्णय तुझा. मेसेज कोणाने पाठवला होता हे कळत नव्हतं. नंबरही अनोळखी होता. काल रात्रीपासून असे अनेक मेसेज आले होते. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केलं, पण पहाटे एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये एका अंधाऱ्या खोलीत कोणीतरी बांधून ठेवलेला दिसत होता. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण त्याचा थरथरणारा आवाज ऐकू येत होता. सायली, कृपया, एवढंच ऐकू आलं आणि व्हिडिओ अचानक बंद झाला. सायलीच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिने हा प्रकार कुणालाच सांगितला नव्हता, कारण तिला पुन्हा एक मेसेज आला होता. कोणाला सांगितलंस तर मृतदेह मिळेल. ती पूर्णपणे घाबरली होती. तिच्या मनात एकच प्रश्न होता, हा माणूस कोण आहे आणि माझ्या लग्नाशी त्याचा काय संबंध आहे? बाहेरून तिची आई आत आली. सायली, काय ग, एवढी शांत का आहेस? आज तुझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस आहे. सायलीने जबरदस्तीने हसू आणलं. काही नाही आई, थोडी घाबरले आहे. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. प्रत्येक मुलगी घाबरते, पण आदित्य खूप चांगला मुलगा आहे व तू आनंदात राहशील. आई बाहेर गेली. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला आईला सगळं सांगावंसं वाटलं, पण त्या धमकीची आठवण होताच ती पुन्हा गप्प बसली. दुसरीकडे आदित्य मित्रांसोबत हसत खेळत तयार होत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्याला सायलीवर पूर्ण विश्वास होता, पण त्यालाही माहित नव्हतं की काही तासांत त्याचं आयुष्य कायमचं बदलणार आहे. लग्नाची वरात मोठ्या थाटामाटात निघाली. ढोल ताशांच्या आवाजात आदित्य घोड्यावर बसला. गावभर फुलांची उधळण होत होती. मंडपात पाहुण्यांची गर्दी वाढत होती. सगळीकडे फक्त आनंदाचं वातावरण होतं, पण त्या गर्दीत काळा गॉगल घातलेला एक अनोळखी माणूस शांतपणे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित होतं. त्याने मोबाईल काढला, सायलीचा फोटो पाहिला आणि हळूच म्हणाला, आता खरी सुरुवात होणार. सायली मंडपाकडे निघाली. प्रत्येक पावलागणिक तिची भीती वाढत होती. तिच्या मोबाईलवर पुन्हा एक मेसेज आला.
लक्षात ठेव, सप्तपदी सुरू होण्यापूर्वी निर्णय घे, नाहीतर उशीर होईल. सायलीने थरथरत्या हातांनी मोबाईल बंद केला आणि मंडपात प्रवेश केला. सगळ्यांच्या नजरा सायलीवर खिळल्या होत्या. गुरुजींनी मंत्रोच्चार सुटके ठेवले होते. आदित्यने हसत तिच्याकडे हात पुढे केला. फक्त 7 पावलं चालायची होती आणि त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती. पण सायलीच्या डोळ्यांसमोर सतत तिचा भाऊ अथर्व दिसत होता. खुर्चीला बांधलेला, घाबरलेला आणि मदतीसाठी तडफडणारा. तिच्या मोबाईलवर आलेला शेवटचा फोटो तिच्या मनातून जात नव्हता. अचानक तिने डोळे बंद केले, खोल श्वास घेतला आणि मोठ्या आवाजात म्हणाली, थांबा, हे लग्न होऊ शकत नाही. क्षणभर संपूर्ण मंडपात मृत शांतता पसरली. गुरुजींनी मंत्र थांबवले. ढोल ताशांचा आवाज थांबला. कॅमेरामॅनही कॅमेरा खाली केला. सर्व पाहुणे आश्चर्याने उभे राहिले. आदित्यच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात नाहीस झालं. त्याने अविश्वासाने विचारलं, सायली, तू काय म्हणालीस? सायलीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. पण ती पुन्हा ठाम आवाजात म्हणाली, मी हे लग्न करू शकत नाही. एवढं ऐकताच दोन्ही कुटुंबात खळबळ उडाली. सायलीची आई धावत तिच्या जवळ आली. काय बोलतेस तू? सगळ्यांसमोर आमची अब्रू घालवतेस आहेस का? वडिलांचा राग अनावर झाला. हे काय नाटक आहे? आदित्यचे आई वडीलही संतापले. नातेवाईक कुजबुजू लागले. नक्की हिचं कोणावर तरी प्रेम असेल. मुलीवर विश्वास ठेवायचा नसतो. इतक्या मोठ्या घराण्याचा अपमान केला. अशा कुजबुजीने मंडप भरून गेला. आदित्य मात्र शांत उभा होता. त्याच्या मनात रागापेक्षा प्रश्न जास्त होते. त्याने सायलीच्या डोळ्यात पाहिलं. त्याला तिथे फसवणूक दिसत नव्हती, तर भीती दिसत होती. तो तिच्या जवळ गेला आणि हळू आवाजात म्हणाला, सायली, मला खरं सांग, नक्की काय झालंय? तू अशी नाहीस. काहीतरी मोठी गोष्ट आहे. सायलीने त्याच्याकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. कारण त्याच क्षणी तिच्या मोबाईलवर पुन्हा मेसेज आला, जर तोंड उघडलंस तर 5 मिनिटात तुझ्या भावाचा शेवट होईल. तिच्या हातातून मोबाईल जवळ खाली पडला. आदित्यने ते पाहिलं. त्याने पटकन मोबाईल उचलण्याचा प्रयत्न केला, पण सायलीने ते हिसकावून घेतला. तिच्या या वागण्यामुळे सगळ्यांचा संशय आणखीच वाढला. इतक्यात गर्दीतून तो काळा गॉगल घातलेला माणूस हळूहळू बाहेर निघू लागला. सायलीची नजर त्याच्यावर पडली. तिला खात्री झाली की हाच सगळ्या खेळाचा सूत्रधार आहे. ती अचानक मंडपातून धावत बाहेर पडली. सायली, थांब! आदित्य तिच्या मागे धावला, पण ती गर्दीतून वाट काढत पार्किंग पर्यंत पोहोचली. तिने आजूबाजूला पाहिलं. काळा गॉगल घातलेला माणूस एका काळ्या कार मध्ये बसत होता. सायली त्याच्याकडे धावली, पण कार भरधाव वेगाने निघून गेली. कारच्या मागे काचेतून त्या माणसाचे हात हलवत एक विकृत हास्य केलं. सायली रस्त्यावरच कोसळली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. काही क्षणांनी आदित्य तिच्या जवळ पोहोचला. त्याने तिला उठवलं आणि ठाम आवाजात म्हणाला, बस झालं. आता तू काहीही लपवणार नाहीस. तुझा माझ्यावर विश्वास असेल तर सगळं खरं सांग. मी तुझ्या सोबत आहे. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात भीती आणि विश्वास यांच्यात संघर्ष सुरू होता. शेवटी तिने थरथरत्या हाताने मोबाईल त्याच्या हातात दिला. आदित्यने मेसेज आणि फोटो पाहिले आणि पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. कारण त्या फोटोमध्ये बांधलेला मुलगा फक्त सायलीचा भाऊ नव्हता. त्याच्या बाजूलाच आणखी एक व्यक्ती खुर्चीला बांधलेली होती आणि तो चेहरा पाहताच आदित्यच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, बाबा.
आदित्यच्या हातातून मोबाईल खाली पडला. त्याच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. फोटोमध्ये त्याचे वडील विनायक देशमुख खुर्चीला बांधलेले दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या आणि डोळ्यांत मदतीची याचना होती. आदित्य काही क्षण काहीच बोलू शकला नाही. सायलीने रडत विचारलं, आता तरी माझ्यावर विश्वास बसला का? मी हे लग्न मोडण्यासाठी नाही, तर 2 निरपराध लोकांचे जीव वाचवण्यासाठी थांबवलं. आदित्यने थरथरत्या आवाजात विचारलं, हे सगळं कधीपासून सुरू आहे? सायलीने डोळे पुसले आणि म्हणाली, काल रात्री पहिला मेसेज आला. सुरुवातीला मला वाटलं कोणीतरी खोड्या काढत आहे, पण पहाटे व्हिडिओ आला आणि सकाळी अथर्वचा फोटो. मला धमकी दिली की लग्न झालं तर दोघांनाही मारून टाकतील. आदित्यने मूठ आवळली. त्याच्या डोळ्यांत राग स्पष्ट दिसत होता. हे कोण करतय? सायलीने डोकं हलवलं. माहित नाही, पण मंडपात तो काळा गॉगल घातलेला माणूस होता. तोच सगळं करत असावा. इतक्यात आदित्यच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्याने लगेच कॉल उचलला. समोरून शांत पण थंड आवाज आला, शेवटी नवरीने योग्य निर्णय घेतला. मला माहित होतं ती तिच्या भावासाठी काहीही करेल. आदित्य ओरडला, कोण आहेस तू? माझे बाबा कुठे आहेत? समोरचा माणूस हसला, इतकी घाई करू नकोस, अजून खेळ सुरू झालाय. जर दोघांनाही जिवंत पाहायचं असेल तर पोलिसांकडे जाण्याचा विचारही करू नका. आदित्य रागाने म्हणाला, तुला काय हवंय? काही सेकंद शांतता पसरली. मग समोरून उत्तर आलं, सत्य. आदित्य गोंधळला, कसलं सत्य? समोरचा पुन्हा हसला, ज्या सत्यावर तुमच्या देशमुख कुटुंबाची इमारत उभी आहे. एवढं बोलून कॉल कट झाला. आदित्य आणि सायली एकमेकांकडे पाहत राहिले. याचा अर्थ काय? सायलीने विचारलं. आदित्य काही बोलणार इतक्यात त्याच्या आईचा फोन आला. आदित्य, लगेच घरी ये. तुझे बाबा घरातून सकाळपासून गायब झाले आहेत. आम्हाला वाटलं ते लग्नाच्या तयारीत असतील, पण ते कुठेच नाहीत. आदित्याच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे फोटो खरा होता. त्याने लगेच गाडी काढली. सायलीही त्याच्यासोबत बसली. दोघे थेट देशमुख वाड्याकडे निघाले. वाटेत दोघांमध्ये एकही शब्द झाला नाही. प्रत्येक मिनिट जड वाटत होता. वाड्यात पोचताच घरात रडारड सुरू होती. आदित्यची आई वारंवार एकच प्रश्न विचारत होती, माझे नवरे कुठे गेले? घरातील नोकरांनी सांगितलं की सकाळी 5 वाजता कोणीतरी त्यांना फोन केला आणि ते घाईघाईने बाहेर गेले. त्यानंतर ते परतलेच नाही. आदित्य थेट वडिलांच्या खोलीत गेला. खोली पूर्ण अस्ताव्यस्त होती. कपाट उघडं होतं, पण चोरीसारखं काहीच दिसत नव्हतं. टेबलावर एक जुनी डायरी पडली होती. ती उघडताच त्यातून एक फोटो खाली पडला. फोटोमध्ये तरुण विनायक देशमुख एका अनोळखी माणसासोबत उभे होते. त्या माणसाचा चेहरा पाहताच सायली घाबरून मागे सरकली. हाच तो माणूस आहे. मंडपात काळा घालून उभा होता. आदित्यने पुन्हा फोटोकडे पाहिलं. फोटोच्या मागे फक्त एक तारीख लिहिलेली होती, 15 ऑगस्ट 2001, आणि त्याखाली एक वाक्य, विश्वासघाताची किंमत एक दिवस नक्की मोजावी लागते. आदित्यच्या कपाळावर घाम फुटला. त्याला जाणवलं की आज जे घडत आहे त्याची सुरुवात आजपासून नाही, तब्बल 25 वर्षापासून झाली होती. आणि त्या जुन्या रहस्याचा धागा थेट त्याच्या वडिलांपर्यंत पोहोचत होता. आदित्यने फोटो घट्ट हातात पकडला. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते. त्या क्षणी पुन्हा अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरून तोच थंड आवाज आला, जर तुझ्या वडिलांना आणि अथर्वला
जिवंत पाहायचं असेल तर गावाबाहेरच्या जुन्या साखर कारखान्यात एकटाचे. पोलिसांना कळवलंस तर दोघांचे मृतदेहच बाहेर पाहायला मिळतील. आदित्यने क्षणाचाही विलंब न करता गाडी सुरू केली. सायली ही त्याच्यासोबत निघाली. काही वेळात ते दोघे त्या ओस पडलेल्या कारखान्याजवळ पोहोचले. आत पूर्ण अंधार होता. तुटलेल्या खिडक्यांतून येणारा वारा विचित्र आवाज करत होता. अचानक समोर दिवा लागला. खुर्चीला बांधलेले विनायक देशमुख आणि अथर्व दिसले. दोघेही जिवंत होते. त्यांच्या समोर तो काळा गॉगल घातलेला माणूस उभा होता. त्याने हळूच गॉगल काढला. विनायक देशमुख त्याला पाहताच थरथर कापू लागले. त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. राघव, तू जिवंत आहेस. आदित्य आणि सायली आश्चर्यचकित झाले. राघव मोठ्याने हसला. हो विनायक, मी जिवंत आहे. पण 25 वर्षापूर्वी तू माझं आयुष्य संपवलंस. त्याने आदित्यकडे पाहिलं आणि म्हणाला, तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांसोबत मिळून हा कारखाना सुरू केला होता. पण लोभापोटी त्यांनी खोटे कागद तयार केले. माझ्या वडिलांवर कर्जाचा खोटा आरोप केला आणि त्यांना तुरुंगात पाठवलं. अपमान सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. माझी आई धक्क्याने आजारी पडून मरण पावली. मी रस्त्यावर आलो आणि तुझ्या वडिलांनी करोडोंची संपत्ती मिळवली. कारखान्यात शांतता पसरली. आदित्यने आपल्या वडिलांकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. काही क्षणांनी विनायक देशमुख रडू लागले. राघव, मी गुन्हेगार आहे. त्यावेळी पैशाच्या मोहाने मी अंध झालो होतो. तुझ्या कुटुंबावर अन्याय केला. मला रोज त्या पापाची शिक्षा मिळत होती. पण इतक्या वर्षांनी तुझ्या समोर उभं राहण्याचं धैर्य नव्हतं. राघवच्या डोळ्यांतही अश्रू आले. पण त्याचा राग अजून संपला नव्हता. त्याने बंदूक उचलली. आज तुझा शेवट करूनच माझ्या आई वडिलांच्या आत्म्याला शांती मिळेल. तो ट्रिगर दाबणार इतक्यात सायली त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. नको, आणखी एक गुन्हा करून तुला न्याय मिळणार नाही. तुझ्या आई वडिलांनी तुला खुनी व्हायला शिकवलं नव्हतं. आदित्यही पुढे आला. माझ्या वडिलांनी चूक केली. त्याची शिक्षा त्यांना कायद्याने मिळायला हवी. पण तू जर गोळी झाडलीस तर तू आणि ते यात फरक काय उतरणार नाही. राघव काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर आई वडिलांचे चेहरे आले. त्याच्या हातातून बंदूक खाली पडली. तो जोरात रडू लागला. मला फक्त सत्य जगासमोर आणायचं होतं. ज्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली द्यावी, एवढंच हवं होतं. विनायक देशमुखांनी सर्वांसमोर गुडघे टेकले. त्यांनी स्वतःचे सर्व गुन्हे कबूल केले आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. काही वेळात पोलीस आले. राघवनेही स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पण त्याने कोणाचाही जीव घेतला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्या परिस्थितीचाही विचार केला. काही महिन्यानंतर विनायक देशमुखांना त्यांच्या आर्थिक गुन्ह्याची शिक्षा झाली. त्यांनी बेकायदेशीररित्या मिळवलेल्या संपत्तीचा मोठा भाग राघवच्या कुटुंबाच्या नावाने स्थापन झालेल्या ट्रस्टला दान केला. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्यांनी उरलेलं आयुष्य समाजसेविकेसाठी समर्पित केलं. काही महिन्यांनी आदित्य आणि सायलीचं पुन्हा लग्न त्याच मंडपात झालं. यावेळी कोणताही दिखावा नव्हता. फक्त दोन्ही कुटुंबांचे अश्रूंनी भरलेले डोळे आणि मनापासूनचे आशीर्वाद होते. लग्नानंतर सायली हळूच आदित्यला म्हणाली, त्या दिवशी मी नाही म्हटलं नसतं तर 2 जीव गेले असते आणि सत्य कायमचं दडपलं गेलं असतं. आदित्य हसला आणि म्हणाला, कधी कधी नाही मुळेच अनेक आयुष्यांना नव्या जगण्याची संधी मिळते. त्या दिवशी उपस्थित प्रत्येकाला एक गोष्ट कायमची लक्षात राहिली. खोट्यावर
उभं राहिलेलं सुख कितीही मोठं असलं तरी सत्य एक दिवस नक्की समोर येतं आणि न्याय उशिरा मिळाला तरी तो मिळतोच.